नमस्कार. आज आपल्या देशभक्त संकुलामध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालं पोलीस भरतीमध्ये याचा आपण इथं सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे मान्यवर, अध्यक्ष, सगळे उपस्थित सचिव, सगळे शिक्षक वर्ग, त्याचबरोबर आपल्या संकुलनाचे विद्यार्थी, आता सध्या पोलीस भरतीमध्ये कार्यरत असणारे, आर्मीमध्ये कार्यरत असणारे सर्व विद्यार्थी यांचं सहर्ष स्वागत. आज ही तुमच्या समोर जर मुलं दिसत नसली पण ह्या मुलांनी या संकुलनामध्ये जी नाळ ठेवलेली आहे किंवा ओलावा मनामध्ये ठेवलेला आहे, तर त्यांचं एक ती भावना किंवा त्यांनी ह्या संसारामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे त्यांचं एक मन, पहिले हे विद्यार्थी एकदम सामान्य, म्हणजे आज तुम्ही जसं वावरत असता सुरुवातीला तर बाबा गावच्या विचारामध्ये वावरता, तुम्हाला इथले नियम शिस्त अजिबात पटत नसते, तसे त्यांना इथं अजिबात पटत नव्हतं. जसं तुम्ही करताय आता सध्या तसं त्यांनीही केलंय. तुम्ही काहीच करत नाही पण त्यांनी अतिशय सगळं म्हणजे एवढं केलंय की काय बोलू नका. की आपले जे आता बाबू असेल, स्वप्नील असेल, गणेश असतील, अजित असेल, रोहित असतील, आता तुम्ही त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते, मी एक किस्सा सांगतो. पण सीसीटीव्ही कॅमेरा आता असल्यामुळे तुम्ही थोडासा तुम्हाला आळा बसतोय. पण त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा कुठल्या बाजूला बसलाय आणि कुठल्या बाजूला वाट आहे जायला हे त्यांना अगोदर माहीत असायचं आणि त्यातून ती सगळ्या गोष्टी करत असायची मुलं. पण तिने खेळाच्या वेळी खेळ खेळला, प्रॅक्टिसच्या वेळी प्रॅक्टिस केलं, अभ्यास करायच्या वेळी अभ्यास केला आणि त्यांच्यामध्ये एवढी चोरच असायची की अभ्यासाला बसला जर कोणी बोलला त्याला सगळी उठून मारायचे. हे स्वतः अनुभवलेलं आहे, प्रत्येक मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण यांचा एकदा वर्गात आला की अभ्यास कोणी म्हणजे बोलायचं नाही कुणी अजिबात, हे सगळं असायचं. आणि यांची गणित एखाद्याला जर गणित सुटत नसेल तर यांचं कॉम्पिटिशन लागायचं, एकमेकाला चिडवायचे. म्हणजे असं त्यांच्यामध्ये त्या अभ्यासाबरोबर कॉम्पिटिशन असायचं. एखादा जर गोळा नाही गेला तर गोळ्यासाठी त्यांना रात्रभर रडवायचे, चिडवायचे, काय हांडगायस तू, कोणाला जमत नाही, काय करतोस, काय खातोस. म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी असायच्या. म्हणजे तिने जे केलं ते पुढल्याला प्रेरित व्हावं, तिला लागावं, तिने करावं अशा उद्देशाने केलं. तुम्ही सुद्धा आता त्या रुटीन मध्ये आला सगळे, तुम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी करायला लागलाय आणि तुमच्यावर सुद्धा आता यश जवळ आलेलं लक्षात ठेवा. आज हे आपला बाबू असेल, ही सगळी प्रत्येक विद्यार्थी आपल्याला 100 एखादाच विद्यार्थी पहिल्या भरतीमध्ये सक्सेस झाला दिसतोय. पण जे विद्यार्थी आहेत 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्षाचा संघर्ष केलेला आहे. बाबूचं सांगायचं म्हणलं तर बाबून तरी मला वाटते जिथं नाव नाही तिथं असं बाबूचं गाव नाही. म्हणजे एक जैन पटलं टॉयलेट आहे बघा, तर त्या ठिकाणी सगळं बाबूचं नाव आहे, म्हणजे बाबू देसाई. ज्या दिवशी बाबूचा काल निकाल लागला, माझ्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत साधारणतः 2,500 ते 3,000, त्या कॉन्टॅक्ट मध्ये मला वाटतं साधारणतः काल मला टेटस मला ते 900 ते 800 टेटस बाबू दिसलेला आहे. म्हणजे बाबूचं एवढं सगळे जे संपर्क आहे, बोलणं चालणं सगळं परखड बोलणं. बाबूचा असा स्वभाव आहे की प्रत्येकाला तोंडावर बोलणार, माघार काही नाही अजिबात, सरांना सुद्धा बोलणार म्हणजे असं. पण ते असं असायचं की सर असायचं ते सरांच्या वेळी आदर वेगळा राखायचा, वर्गातले वेगळा असायचा. म्हणजे त्यांनी सुद्धा खोडी मस्ती मजाक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण यश काय करायचं आहे किंवा परिस्थिती जाणीव त्यांनी मनामध्ये ठेवली होती. बाबूचं तरी अक्षरशः मी सांगायचं, बाबू हा म्हणजे घरामध्ये एकटा पुरुष आणि त्याला लढायचं, त्याला सगळी जबाबदारी होती. कौटुंबिक जबाबदारी होती, शेती बघायची, सगळं घरचं बघायचं, पाहुणे रावळे, लग्न, सगळ्या गोष्टीला बघायचं. जसं वडिलाची जबाबदारी असते तशी तिला जबाबदारी लहानपणापासून बघायला लागायची. ते सगळं करत करत बाबून हा संघर्ष केलेला आहे. आता आपल्याला बघायला गेलं की प्रत्येक घरामध्ये सगळ्यांना सुखसुविधा आहेत, पण त्यावेळेपासून त्या मुलांना अजिबात काही नव्हतं, बाबूला सुद्धा म्हणजे इतर मुलांना सुद्धा. पण त्यानं जो 13 वर्षाचा आज संघर्ष केला की खरं त्याची पुस्तक लिहिण्यासारखा तो संघर्ष सांगायचं म्हणजे. आणि पाठीमागे जे बसलेले सगळे पोलीस आहेत ते पण त्या लेवलनेच आहेत. गणेश पाटील असेल, सगळे अंतिम काठावरती म्हणजे शेवट जे पण वय चालतंय भरतीला तोपर्यंत संघर्ष त्यांनी केलेला आहे. शेवटच्या काठावरती मुलं भरत झालेली आहेत. तसंच सुद्धा तुम्ही लढायचं लक्षात ठेवा. एकदा अपयशाला म्हणून हारायचं नाही, ट्रॅक बदलायचं नाही. एक नाही दिवस आपल्या पदरात आपण छताडावरती त्या यशाच्या नक्कीच नसतो, आपण लक्षात ठेवा. त्यामुळं आता जे विद्यार्थी तुम्हाला पुढे जायला दिसत आहेत, पण याच्या पाठीमध्ये तुम्ही काळ बघा, त्यांना विचारा, तुम्ही भेटा, तुम्ही किती संघर्ष केला, किती अभ्यास केला, प्रॅक्टिस कसं केलं, काय डायट घेतला, हे तुम्ही विचारायचं आहे. दिसतात समोर या सगळ्या गोष्टी बरोबर, पण त्यांनी काय काय संघर्ष केलाय तुम्ही अनुभवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ते विचारात घेतलं पाहिजे. आता हे जे विद्यार्थी आपले आहेत त्यांच्या आज जे सक्सेस झाले तर त्यांना विचारा की ज्या दिवशी मेरिटला नाव येतं त्यावेळेचा आनंद अश्रू कसे असतात आणि घरातलं वातावरण कसं असतं. एका सेकंदामध्ये सगळं वातावरण पूर्ण चेंज होते, लक्षात ठेवा.
त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये आता संधी आलेली आहे. येत्या 1 तारखेपासून आपली सुद्धा एक्झाम चालू होणार आहे. आज ही तुमच्यासारखी जिथे समोर बसायची, पण त्यांचा काही दिवसांनी तर दिवस वरती बसा झाला. तसाही तुमचा लवकर दिवस यायचा आहे आणि तुम्ही आणणार हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि आज ह्या मुलांनी यश मिळवलेलंच आहे. प्रचंड संघर्षातून यश मिळवलेलंच आहे. पण ह्याच्यावर न थांबा तुम्ही पुढे काहीतरी अजून करावं, अजून पुढे जावं, ही आम्ही आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.